तर मुलांना आपण या खेळाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर कोणते आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम आपण सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील पाहणार आहोत. बघा मुलांना, तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी आपलं एक उत्तर करेक्ट असणार आहे. योग्य उत्तरावर क्लिक करा. त्यांनी सांगितले की जे योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण सुरुवात करणार. जो आपला पहिला प्रश्न आहे, बघा इथे दिला आहे, वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासून उंच जाताना डॅश डॅश होतो. काय होत आहे की वातावरणाचा जो दाब आहे, जो समुद्र सपाटी आहे, जो समुद्राचा जो नेरचा जो भाग आहे, समुद्राच्या सपाटीचा जो भाग आहे पासून जेव्हा उंच जाताना होतो तेव्हा वातावरणाचा जो दाब आहे मग तो कशा प्रकारात होत आहे, कमी प्रमाणात होत आहे का जास्त प्रमाणात आहे. मुलांना आपण पाठ शिकताना लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की जो समुद्र वातावरणाचा जो दाब आहे समुद्र सपाटीपासून उंच जाताना त्याचा हवेचा दाब आहे तो कसा आहे, कमी होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर ते असणार आहे. म्हणजे जास्त होत नाही, तो काय आहे की जो वातावरणाचा दाब आहे तो कमी कमी होत जाते, कारण समुद्र सपाटीची जी हवा आहे ती कशी आहे म्हणून उष्ण आहे. तशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. आपला सेकंड क्वेश्चन आहे, हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की जी हवा आहे त्यामध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला जर थंडावा मिळाला की त्याचे डॅश डॅश होते. मग 2 प्रकार दिले, ते तुम्हाला बाष्पीभवन होते का संगणन होते. मग आता हे कसले उदाहरण आहे मुलांना की बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की मग त्याचे काय होत आहे, संगणन होते. बाष्पीभवन होते का, जेव्हा पाणी आपण गरम करायला ठेवतो तेव्हा ते पाण्याचं काय होत असतं, बाष्पीभवन होतं. परंतु जर इथे पाणी ऑलरेडी थंड आहे म्हणून त्या थंड पाण्याचा म्हणजे बाष्पाच्या रूपात ते ऑलरेडी जे पाणी आहे मग ते काय झाले, असलेल्या पाण्याला थंड झालं का, म्हणजेच ते पाणी ते पुन्हा पाण्याच्या स्वरूपात येतं. म्हणजेच ही कोणती प्रक्रिया आहे, संगणन प्रक्रिया आहे. म्हणून आपण इथे संगणन उत्तर देणार आहोत. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की त्याचे संगणन होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाणी गोठताना त्याचे डॅश डॅश वाढते. जेव्हा पाणी गोठते तेव्हा त्याचे काय वाढते, मग आकारमान वाढते का वजन वाढते. त्यांनी विचारलं आहे की बघा, जेव्हा पाणी आहे, जे पाण्याची जी बाटली आपण हे प्रयोग केलं होतं की पाण्याची जी बाटली तुम्ही पाण्यामध्ये एक खून करून ठेवा की तुम्ही अर्ध्या बॉटल आहे त्या बॉटलमध्ये तुम्ही अर्धा बॉटल पाणी भरून ठेवा, त्याची खून करून ठेवा आणि ते फ्रीजरमध्ये ठेवा. मग तुम्हाला काय दिसत आहे, पाण्याचा जे आकार आहे तो काय वाढत आहे, पाणी गोठताना त्याचे डॅश डॅश वाढते. मग काय वाढते, त्याचं वजन वाढतं का आकारमान वाढतो. आपण काय पाहिलं, त्याचं आकारमान वाढतो. हे आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणून पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढतं. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघा इथे दिले, पोयटा मृदाला डॅश डॅश असेही संबोधले जाते. जी पोयटा मृदा आहे मग तिला काय म्हटले जाते बघा. मग तुम्हाला चिकन मृदा बोलली जाते का गाळाची मृदा बोलली जाते. मग हे 2 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे, जी पोयटा मृदा आहे तिला चिकन मृदा बोलली जाते तर तिला गाळाची मृदा असे बोलले जाते. म्हणून जे आपल्या इथे करेक्ट असते, पोयटा मृदाला काय म्हटलं जात आहे, गाळाची मृदा असेही संबोधले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिकन मृदा ही मशागतीला डॅश डॅश आहे असेही म्हणतात. म्हणजे चिकन मृदा आहे ती कशी आहे मशागतीसाठी, जसं आपण पाठामध्ये पाहिलं, मग ती जड आहे का हलकी आहे. मग हलकी कोणती आहे, आपण पाहिलं की जी मुलांना पाहिलं जी रेताड मृदा आहे ती कशी आहे, हलकी की ज्याच्यामध्ये पाणी धारण करून ठेवण्याची जी क्षमता आहे ती फार कमी आहे आणि त्याच्यातून लगेच पाण्याचा निचरा होतो. परंतु जी चिकन मृदा ही मशागतीसाठी कशी आहे, ही जड आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आहे, चिकन मृदा ही मशागतीला जड आहे असे म्हणतात. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो की चूक की बरोबरच्या माध्यमातून हा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. बघा आपण पाहणार आहोत, योग्य उत्तरावर इथे क्लिक करायचं आहे. बघा तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेला आहे, फक्त तुम्हाला येस और नो, चूक की बरोबर या माध्यमातून उत्तर द्यायचं आहे. बघा इथे काय सांगितलंय, रेताड मृदेची जलधारा क्षमता ही कमी असते. की जे रेताड मृदा, जो आपण मृदेचा प्रकार पाहिला, मग ते रेताड जी मृदा आहे त्याची जलधारा म्हणजे त्याच्यात पाणी ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, कमी आहे. मग बरोबर आहे का चूक आहे, तर साहजिकच आपण पाहिलं की रेताड मृदा आहे त्याची पाणी ठेवण्याची जी क्षमता, जलधारणा कशी आहे, कमी आहे. त्याच्यातून लगेच पाण्याचा निचरा होतो. हे विधान बरोबर आहे आणि म्हणून आपले इथे उत्तर जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. बरोबर, चला आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे. बरोबर आहे, समुद्राचं पाणी काय आहे, दुर्वाहक आहे. चूक की बरोबर आहे, तर आपले जे उत्तर असणार आहे, समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक नाही आहे. म्हणून हे उत्तर कसं आहे, चूक आहे. म्हणजे समुद्राचे पाणी हे विजेचे सुवाहक आहे. हे आपले या ठिकाणी आपलं उत्तर इथे काय येणार आहे, चूक उत्तर येणार आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. ज्या हवेमुळे काय पडत आहे, वातावरणामध्ये दाब पडत आहे, मग त्यामुळे हवेमुळे पडणाऱ्या दाबाला मग वातावरणीय दाब होत असतो. मग तो दाब कमी किंवा जास्त होत असतो, तो भाग वेगळा. परंतु यांनी जे स्टेटमेंट दिले, जे वाक्य आहे की हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात का, मग हे चूक आहे का बरोबर आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे, बरोबर येणार आहे. कारण हवेमुळे पडणाऱ्या दाबाला काय म्हणतात, वातावरणीय दाब असे म्हटले जाते. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सतत एकाच प्रकारची पिके घ्यावी. त्यांनी सांगितलंय की जर जमिनीची सुपीकता तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला एकाच प्रकारची पिकं घ्यायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला गहूच तुम्हाला 4 वेळ पिकवायचा आहे, ज्वारीच पिकवायची आहे, तांदूळ पिकवायचा आहे, बाजरी, तर त्यामुळे सुपीकता वाढेल असं त्यांचं म्हणणं. हे विधान कसं आहे, चूक आहे. जर जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर आपल्याला वर्षातून पिकांची अदलाबदली करावी लागेल, वेगवेगळी पिके काढावी लागेल, तेव्हा जमिनीची सुपीकता ही टिकून येते. आणि म्हणून हे जे विधान आहे ते कसं आहे, चूक विधान आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी एकाच प्रकारची जी पिके घ्यावीत हे विधान चूक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन आहे. मुलांना की जो 5 डिसेंबर आहे त्याला जागतिक दिन म्हणून किंवा मृदा दिन म्हणून असे ओळखले जाते. जागतिक मृदा दिन म्हणजे काय आहे, जागतिक जगातील माती दिवस असे म्हटले जाते. मग हे विधान कसं आहे, चूक आहे का बरोबर आहे, तर हे विधान आहे बरोबर आहे की 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन असतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आज आपण इथे सरावाच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तर इथे घेतलेली आहेत, ते आपण सोडवले, त्याचं अचूक उत्तर दिलं आहे. आता मात्र आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता बघूया मुलांना, पण खेळाच्या माध्यमातून प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. तर या सर्व गेमपैकी आपण आज क्रिकेटचा गेम घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिले आहेत, त्या 4 ऑप्शनपैकी तुमचा एक ऑप्शन बरोबर असणार आहे. बघूया आपण आता कोणता प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. डायडॅश या मृदेपासून कुंड्या सजावटीच्या वस्तू ह्या बनवल्या जातात. मग कोणत्या मातीपासून वस्तू बनवल्या जातात, म्हणजे तुम्हाला 4 पर्याय आहे. चिनी मृदा आहे, मुलतानी मृदा आहे, शाडूची मृदा आहे आणि टेराकोटा मृदा आहे. तर यापैकी कोणत्या मुलांना की सजावटीच्या आणि कुंड्या बनवल्या जातात. तर जो चिनी मृदा आहे त्याच्यापासून आपण काय बनवत आहोत, आपण त्याच्यापासून फरशी आहे, जे आपले बाथरूमचे जे टाईल्स आहेत, जे चिनी मातीची जी भांडी आहेत, कबश आहेत, प्लेट्स आहेत, या सर्व वस्तू आपण बनवल्या जातो की जो वास आहे. मग त्याच्यामुळे कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जात नाही. मुलतानी मातीच्या सजावटीसाठी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जातो. शाडूच्या मृदेपासून आपण मुलांना बघितलं की मूर्त्या बनवण्याचं काम केलं जातं. आणि त्याच्यामुळे मग राहिला जो काय टेराकोटा मृदा, मग टेराकोटा मृदेपासून काय बनवल्या जातात, कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. मग शाडूच्या मृदेपासून काय बनवले जातात, पुतळे आणि मूर्त्या बनवल्या जातात. म्हणून मग आपलं जे तिन्ही उत्तर चुकीचं आहे. आपलं योग्य आन्सर आहे टेराकोटा मृदा आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 भिन्न ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा डॅश डॅश निर्मिती होते. बघा आता त्याने सांगितले 2 भिन्न ठिकाणची हवा, की 2 वेगवेगळ्या ठिकाणची जी हवा आहे त्याच्या दाबामध्ये जेव्हा फरक पडला जातो मग तेव्हा काय घडतं, दबबिंदू होतो, बाष्प होतं, वारे वाहतात का तापमान होतं. आता हे 3 पैकी बघा, तापमान, बाष्प आणि दबबिंदू हा वेगळा प्रकार पडतो. परंतु वारे हा याच्यामधलं अचूक उत्तर आहे. 2 भिन्न ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा वारे व्हायला सुरुवात होतात आणि म्हणून जे दबबिंदूचं रूपांतर कशामध्ये होतं, जेव्हा बाष्पाचं रूपांतर जेव्हा पाण्यात होतं तेव्हा तर दबबिंदू तयार होतो. बाष्प कधी तयार होतो, पाण्याचं गरम केल्यावर तेव्हा पाणी उकळतं तेव्हा त्याचं बाष्पात रूपांतर होतं. आणि जे तापमान म्हणजे ते तापमान, टेम्परेचर, तापमानाचा अर्थ काय आहे, टेम्परेचर आहे. मग तापमानामध्ये फरक पडतो, त्यामुळे हे तिन्ही उत्तर याला लागू होत नाही. मग आपलं जे उत्तर आहे 2 भिन्न ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा वारे वाहतात, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पदार्थाचे डॅश डॅश व वस्तुमान यांचा परस्पर संबंध म्हणजे घनता. आता एक प्रकारे यांनी घनतेची इथे डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे की यांनी सांगितले की पदार्थाचे डॅश डॅश व वस्तुमानाचा परस्पर संबंध म्हणजे घनता आहे. मग तुम्हाला इथे 4 तुम्हाला ऑप्शन दिले आहेत, तुम्हाला ते बघायचे आहेत. 4 ऑप्शनपैकी आपलं पहिलं आहे पदार्थाचे वजन व वस्तुमान आहे, संबंध आहे का, पदार्थाचे क्षेत्रफळ आहे, दाब आहे का, आकारमान आहे. कोणत्या गोष्टी याच्यामध्ये बसणार, मग पदार्थाचे वजन आणि परस्पर संबंध म्हणजे घनता असू शकतात का. आता आपलं जे सूत्र आहे ते काय आहे, पदार्थाचे आकारमान व वस्तुमान याचा परस्पर संबंध म्हणजे काय आहे, घनता आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून पदार्थाचे आकारमान व वस्तुमान याचा परस्पर संबंध म्हणजे घनता होईल.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाणी हे उत्तम डॅश असल्याने गाड्याच्या रेडिएटरचे तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पाणी हे काय आहे, उत्तम डॅश असल्याने, म्हणजे मग त्यांनी सांगितलं की गाड्याच्या रेडिएटर्समध्ये कोणत्या प्रकारचा वापर केला जातो, तापमान त्याचं नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग त्याचा कोणाचा केला जातो, ते प्रवाहिता म्हणून केला जातो, द्रावक म्हणून केला जातो, शीतक म्हणून केला जातो का पारदर्शक म्हणून केला जातो. बघा, तर बघा पाणी हे काय आहे, उत्तम डॅश आहे. मग ते काय आहे, पाणी हे उत्तम प्रवाहिता म्हणजे ते वाहणारं आहे, पाणी हे द्रावक आहे की ते पाणी विरघळणारं आहे, पारदर्शक आहे, पाणी हे पारदर्शक आहे की पाण्यामध्ये देखील आपल्या चेहऱ्यामध्ये कसं आहे, पारदर्शक आहे. मग पाणी हे उत्तम काय आहे, हे शीतक आहे आणि शीतक असल्यामुळे त्याचा रेडिएटरच्या तापमानामध्ये वापर केला जातो. त्यामुळे हे आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती क्रिया हवेच्या गुणधर्माशी निगडीत नाही आहे, की जर हवेच्या संदर्भात त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. मग ते आपल्याला 4 इथे ऑप्शन आहेत. पहिला आहे प्रकाशाचे विकीकरण, दुसरं आहे जलसंधारण, तिसरं आहे तापमान नियंत्रण आणि चौथं आहे ध्वनी प्रसारण. बघा, आता हे तुम्हाला 4 पर्याय इथे दिले आहेत आणि त्याने प्रश्न विचारला आहे की पुढीलपैकी कोणती क्रिया ही हवेच्या गुणधर्माशी संदर्भित नाही. म्हणजे हवेचे गुणधर्म इथे त्यांनी दिलेले आहेत की जे प्रकाशाचं विकीकरण होत आहे, तापमान नियंत्रण करत आहे, ध्वनी प्रसारण होत आहे, हवेमुळेच काय होत आहे, ध्वनीचं प्रसारण देखील होत आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत, परंतु त्याच्यापैकी जलसंधारण हा त्याच्याशी निगडीत नाही आहे. म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे की पुढीलपैकी कोणत्या हवेच्या गुणधर्माशी निगडीत नाही, हे जलसंधारणाचं उदाहरण आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅनियल बोर्नरच्या तत्वानुसार हवेचा वेग वाढला तर तिचा दाब हा डॅश होतो. की जे डॅनियल बोर्नरच्या तत्वानुसार म्हणजे त्याचे जे प्रिन्सिपल आहे की जर हवेचा जर वेग वाढतोय तर तिचा दाब कसा होणार आहे, कमी होणार आहे, सर्व दिशेने होणार आहे, जास्त होणार आहे की त्याच दिशेने होणार आहे. तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. बघा, मग या 4 पर्यायापैकी आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे डॅनियल बोर्नरच्या तत्वानुसार हवेचा वेग वाढला की तिचा दाब हा काय होत आहे, कमी होत आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तिचा दाब काय आहे, कमी होत आहे, ना जास्त होत आहे ना तो तेवढाच राहत आहे का त्याच दिशेने राहत आहे. बघा, आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, जो पदार्थ विरघळतो त्या पदार्थाला डॅश म्हटलं जातं आहे. मग 4 ऑप्शन आहेत, द्रावण आहे, द्रावक आहे, द्राव्य आहे का द्रव आहे. तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की जो पदार्थ विरघळतो त्या पदार्थाला द्राव्य असे म्हटले जात आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश प्रकारची मृदा ही मशागत करण्यासाठी फार सोपी जाते. कोणत्या प्रकारची मृदा ही मशागत करण्यासाठी म्हणजे त्याचा जमिनीचा वापर करण्यासाठी, पिकं काढण्यासाठी त्याचा वापर जास्त प्रमाणात होतोय. मग तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, आपण वाचणार आहोत. पहिला आहे पोटा मृदा, दुसरा आहे रेताळ मृदा, तिसरा आहे चिकन मृदा आणि चौथा आहे चिनी मृदा. आता हे 4ही प्रकार आपण शिकलेले आहोत. त्याच्यापासून काय फायदा आहे की कोणत्या प्रकारची मृदा ही कोणत्या कामासाठी उपयोगाचं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. जर पोटा मृदा आहे ती देखील पाहिली की त्याची जी माती आहे ती कशी आहे, म्हणजे समानता आहे की ती ना जास्त बारीक आहे ना जास्त ती मोठी आहे. मग त्याचा देखील वापर याच्यात होत नाही. ही चिकन माती आहे ती तुम्हाला की त्याच्यापासून सर्व प्रकारची भांडी बनवतात. ही चिकन मृदा आहे त्याच्यापासून आपण क्ले बनवण्याचं काम केलं जातं. चिनी मृदा आहे त्याच्यापासून माती बनवण्याचं काम केलं जातं. परंतु जे मशागत करण्यासाठी जी वगैरे लागणारी माती आहे ती रेताळ मृदा आहे आणि म्हणून रेताळ मृदावर आपण काय करणार आहोत, योग्य आपण जे आन्सर क्लिक करणार आहोत. जे नेक्स्ट आहे, पाण्याचे तापमान डॅशच्या खाली जाऊ लागल्यास पाणी प्रसरण पावते, यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे बोलले जाते. मग तुम्हाला इथे 4 पर्याय, पाण्याचे तापमान किती पाहिजे, 4 डिग्री सेल्सिअस. इथे श्र दिला आहे पण इथे सेल्सिअस आहे. कक्ष तापमान पाहिजे 0 तापमान पाहिजे सेल्सिअस पाहिजे का 400 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. पण यापैकीचे आपले जे योग्य उत्तर आहे, पाण्याचे तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर जाऊ लागल्यास त्याचे प्रस्ताव काय होत आहे, तो पाणी प्रसरण पावत आहे, त्यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. आणि त्याच्यामुळे जे आपलं उत्तर आहे 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे तापमान किती पाहिजे, 4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश प्रकारची ही मृदा पिकासाठी योग्य आहे असे म्हणतात. मग कोणत्या प्रकारची मृदा आहे ती पिकासाठी योग्य आहे. पोताळ डॅश प्रकारची मृदा पिकासाठी योग्य असे म्हणतात. मग पोयटा मृदा, मुलतानी मृदा, रेताळ आणि चिका मृदा यापैकी आपलं पोयटा मृदा हे आपल्या याच्यापैकी योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10चे 10 प्रश्न उत्तर आपण इथे घेतलेले आहेत आणि आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून आपण याचा पुढचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर आपण पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न. इथे बघा, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. इथे दिले पदार्थाचे व वस्तुमान यांचा परस्पर संबंध म्हणजे घनता. म्हणजे घनताची इथे व्याख्या दिली आहे. पदार्थ आणि डायटा म्हणजे वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये कोणते 4 ऑप्शन आहेत बघा, पाहणार आहोत. वजन आहे, दाब आहे, क्षेत्रफळ आहे आणि आकारमान आहे. मग आपली जी इथे व्याख्या आहे ती कशी असणार आहे? पदार्थाचे आकारमान व वस्तुमान याचा परस्पर संबंध म्हणजे घनता असणार आहे. त्याच्यामुळे वजन, दाब आणि क्षेत्रफळ इथे येणार नाही आहे. चला आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे डायजॅस्ट प्रकारची मृदा पिकासाठी योग्य आहे असे म्हटले जातं. मग तुम्हाला इथे 4 प्रकार दिले आहे. पोयटा मृदा, रेताळ मृदा, मुर्दानी मृदा आणि चिकन मृदा. मग चिकन मृदा आहे त्याच्यापासून देखील काय केलं जातं? क्लेसाठी वापर केला जातो. मुलतानी मिट्टीचा कॉस्मेटिक. रेताळ मृदाचा देखील जी मशागतीसाठी होतो. परंतु पोयटा मृदा ही म्हणजे गाळाची मृदा ही पिकासाठी योग्य आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणारे पोयटा मृदावर आपण क्लिक करणार आहोत. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना आपला. पाणी हे उत्तम डायजेस्ट असणे गाड्याच्या रेडियसमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग 4 प्रकार आहेत इथे वाचणार आहोत. पहिला आहे प्रवाहिता, दुसरा आहे शीतक, तिसरा आहे द्रावक आणि चौथा आहे पारदर्शक. मग गाडीच्या रेडिएटर्समध्ये त्याचा कोणत्या गोष्टीसाठी उपयोग केला जात आहे? तर गाडीचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणून पाणी हे उत्तम काय आहे? शीतक आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करणार आहोत. पुढे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. डायटॅच प्रकारची मृदा ही मशागत करण्यासाठी फार सोपी जाते. मग कोणत्या प्रकारची मृदा ही सोपी जाते आहे आपल्याला मशागत करण्यासाठी? मग आपलं 4 पर्याय आहेत. पोयटा मृदा, चिकन मृदा, रेताळ मृदा आणि चिनी मृदा. मग या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना की जी रेताळ मृदा आहे ती रेताळ प्रकारची मृदा ही मशागत करण्यासाठी सोपी जात आहे. आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश या मृदेपासून कुंड्या सजावटीच्या वस्तू बनतात. मग कोणत्या प्रकारच्या कुंड्या मृदेपासून बनवल्या जातात? मग पुन्हा इथे तुम्हाला 4 प्रकार दिले आहेत. चिनी माती आहे, शाडू माती आहे, मुलतानी माती आहे आणि टेराकोटा आहे. टेराकोटा मृदा. तर या 4 पैकी आपलं उत्तर काय आहे की चिनी माती होतं. की मला माहिती आहे चिनीच्या ज्या वस्तू आहेत त्या बनवल्या जातात. शाडूपासून ज्या मूर्ती आणि पुतळे बनवले जातात. मुलतानी माती हे कॉस्मेटिक आहे. म्हणजे कुंड्या आणि सजावटीच्या ज्या वस्तू बनवल्या जातात टेराकोटा मृदापासून बनवल्या जातात आणि म्हणून जे आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणती क्रिया हवेच्या गुणधर्माशी निगडीत नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथे की कोणती निगडीत नाही आहे. मग तुम्हाला 4 प्रकार आहेत. आपण ते वाचणार आहोत. बघा कोणती क्रिया हवेचा म्हणजे त्या हवेचा गुणधर्म दिलेला आहे परंतु याच्यात हवेच्या गुणधर्माशी निगडीत नाही आहे. म्हणजे पहिला आहे प्रकाशाचे विकिरण, दुसरं आहे तापमान नियंत्रण, तिसरं आहे जलसंधारण आणि चौथा आहे ध्वनी प्रसरण. मग त्या हवेच्या गुणधर्मासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाशाचे विकिरण आहे, तापमान नियंत्रण आहे आणि ध्वनी प्रसरण आहे. म्हणजे 3 गोष्टीची आवश्यकता आहे. मग राहिलं कोणतं आहे मुलांनो? तर आपलं जलसंधारण ह्या गटामध्ये बसत नाही की गटात न बसणारा जो शब्द आहे तो आहे जलसंधारण आहे. बरोबर आहे. मग हवेच्या गुणधर्माशी निगडीत काय आहे? प्रकाशाचे विकिरण आहे, तापमान नियंत्रण आहे आणि ध्वनी प्रदर्शन आहे. हवेच्या गटात कोणता नाही बसत आहे? जलसंधारण आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे. 2 भिन्न ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये जेव्हा फरक पडतो तेव्हा डॅश निर्मिती होते. जेव्हा 2 भिन्न ठिकाणच्या हवेमध्ये फरक पडतो मग तेव्हा काय होतं त्यांनी विचारलं आहे. मग दवबिंदू होत आहे, वारे होत आहे, बाष्प होत आहे का तापमान होत आहे? दोन गोष्टीमध्ये 2 भिन्न ठिकाणच्या हवेमध्ये जेव्हा फरक पडतो मग तापमान होतं का? तर तापमान वाढत आहे. हवेमध्ये त्यांनी सांगितलं फरक पडतोय. मग दवबिंदू कसा होणार आहे? त्याचप्रमाणे बाष्पाचाही फरक पडणार नाही. मग काय होणार आहे की जेव्हा 2 भिन्न ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये जेव्हा फरक पडतो तेव्हा काय होतं? वारे निर्मिती होते, वाऱ्याची निर्मिती होते, वारे वाहण्यास ही सुरुवात होत असते. हे आपल्या इथे करेक्ट असणार आहे की 2 हवेच्या दाबामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या असलेल्या ज्या हवेचा जो दाब आहे भिन्न ठिकाणच्या हवेमध्ये तर दाबामध्ये जेव्हा फरक असतो तेव्हाच वारे व्हायला ह्या सुरुवात होते. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपल्या इकडे नेक्स्ट प्रश्न आहे. डॅनियल बोर्नच्या तत्वानुसार हवेचा वेग वाढला तर तिचा दाब डॅश होतो. तर डॅनियल बोर्न्स हा कोण आहे? शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी त्यांचा इथे सिद्धांत मांडलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हवेचा जर वेग वाढत आहे तर तिचा जो दाब आहे, वेग म्हणजे त्याचा स्पीड आहे, वेगचा अर्थ काय आहे? स्पीड आहे. तर तिचा जर हवेचा जो स्पीड वाढला तर तिचा जो दाब आहे तो कसा होत आहे? मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत. मग तो कमी होत आहे, जास्त होत आहे, सर्व दिशेनं होत आहे का त्याच दिशेने होत आहे? आता इथे ते दिलं सर्व दिशा. म्हणजे दिशा कोणत्या आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. म्हणजे ह्या 4 दिशांनी होत आहे
का त्याच दिशेने होत आहे, की ज्या ठिकाणी जेव्हा हवे वाहत आहे की हवेचा जेव्हा वेग वाढत आहे त्याच ठिकाणी त्याचा दाब देखील त्याच दिशेने जात आहे, असं त्यांनी विचारलं आहे. त्या चारपैकी जे आपलं योग्य उत्तर मुलांना काय असणार आहे की डॅनियल बोरेच्या तत्वानुसार हवेचा जर वेग वाढला तर तिचा जो दाब आहे तो काय होत आहे, कमी होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. समजलं मुलांना? ना तो जास्त होत आहे, ना तो सर्व दिशेने होत आहे, ना तो त्याच दिशेने होत आहे. मग त्याचा जो दाब आहे तो कसा होत आहे, कमी दिशेने होत आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो पदार्थ विरघळतो त्या पदार्थास डॅश डॅश असे म्हटले जाते. मुलांना त्याने असं सांगितलंय की जो पदार्थ विरघळतो मग त्याला काय म्हणणार, मग द्रावण बोलणार, द्राव्य बोलणार, द्रावक बोलणार का द्रव बोलणार आहात. बघा, द्रावण, द्रव्य, द्रावक, बघा याच्यामध्ये फरक आहे. जो पदार्थ विरघळतो मग त्याला काय बोलणार जाणार की द्रावक बोलणार, मग त्याला आपण म्हणणार द्राव्य असे बोलणार आहोत. द्रव म्हणजे काय आहे की जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे. द्रावक आणि द्रावण आणि द्राव्य हे प्रकाराचं देखील आपण फरक आपण लेसनमध्ये पाहिलेला आहे आणि म्हणून जे आपले इथे करेक्ट आन्सर असणार की जो पदार्थ विरघळतो त्या पदार्थाचं आपण काय म्हणणार आहोत, द्राव्य बोलणार आहोत. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, आता जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहत आहोत, पाण्याचे तापमान डायडाच्या खाली जाऊ लागल्यास त्या प्राणी प्रसरण पावते त्याला पाण्याचे असंगत म्हणजे काय आहे, असंगत वर्तन म्हणतात. मग पाण्याचे तापमान किती डिग्री सेल्सिअस खाली जाऊ लागल्यामुळे मग ते पाण्याचे रूपांतर होते, म्हणजे ते पाणी खाली जाऊ लागल्यास पाणी प्रसरण पावते. मग ते बघा इथे तुम्हाला दिलं आहे 40 डिग्री सेल्सिअस, बघा दिलं आहे 4 डिग्री म्हणजे इथे 0 म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस आहे, इथे 0 डिग्री सेल्सिअस आहे. कक्ष तापमान आहे का 440 डिग्री सेल्सिअस आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर मुलांना इथं काय दिलं आहे की पाण्याचे जे तापमान आहे ते कसं असलं पाहिजे, ते 4 डिग्री सेल्सिअस आहे ना. ते कक्ष तापमान असलं पाहिजे ना, ते 40 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे, ते 0 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. मग ते किती असलं पाहिजे, ते पाण्याचे तापमान हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाऊ लागल्यामुळे ते पाणी काय होते, प्रसरण पावते. आणि मग ते प्रसरण पावल्यामुळे त्यालाच काय म्हणणार आहे, पाण्याचे असंगत वर्तन असे इथे आपण म्हणणार आहोत. आणि म्हणून जे आपलं जे उत्तर असणार आहे ते उत्तर काय असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअस हे आपले इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ आणि परीक्षेच्या माध्यमातून आपण इथे प्रश्नोत्तर घेतलेले आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही लघुत्तरी प्रश्न, काही दीर्घोत्तरी प्रश्न. ते प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्न विचारूया. बघा, आता इथे त्यांनी सांगितलं जो आपला पहिला प्रश्न आहे त्याने लिहिले हवेचे महत्त्वाचे विविध गुणधर्म कोणते आहेत, की हवा काय करत आहे, हवेचे गुणधर्म इथे विचारले आहेत. हवा काय करत आहे, जागा व्यापत आहे. हवाला काय आहे, वस्तुमान आहे, आकारवान आहे. हवा काय बघा, जागा व्यापणे आहे. हवा काय करते, जागा व्यापत आहे. इथे प्रश्न विचारला बघा, हवा जागा व्यापत आहे, तिला विशिष्ट आकारमान देखील असते, तिला वजन व वस्तुमान आहे जसं मी सांगितलं. बघा, हे 3 गुणधर्म झाले. बघा, असे हवेचे विविध गुणधर्म इथे आपल्याला आढळून येत आहेत. बघा, हवा काय करत आहे, जागा व्यापत आहे, तिचे विशिष्ट आकारमान आहे आणि त्याचप्रमाणे तिला वजन व वस्तुमान देखील असते. हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून शिकलो. तर अशा प्रकारे हवेचे जे विविध गुणधर्म आहेत हे पाठातून आपण पाहिलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात मात्र पावसाळ्यात नाही, कारण लिहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, उन्हाळ्यामध्ये जे ओले कपडे असतात ते ऊन असल्यामुळे, उष्णता असल्यामुळे त्याचे ओले कपडे असतात ते चटकन वाळतात, परंतु ते मात्र पावसाळ्यात वाळत नाही. बघा, आता आपण समजून घेणार आहोत त्याच्या मागचे जे कारण आहे. बघा, हवेचे जे तापमान जेव्हा वाढते, जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवेचे जेव्हा तापमान वाढते तेव्हा हवेचे बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती सुद्धा वाढत असते. लक्षात येते की जेव्हा ऊन असतं, उन्हाळा असतो, तेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवेचं जे तापमान आहे ते जेव्हा वाढतं तेव्हा त्याचे बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढते. म्हणून हे कपडे लवकर वाळले जातात. परंतु या उलट पावसाळ्यामध्ये हवेतील जे बाष्पाचे जे प्रमाण हे जास्त असल्याने, हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने ते हवा बाष्प धरून ठेवत नाही आणि हवा बाष्प धरून न ठेवल्यामुळे हे कपडे ओले राहतात, ते लवकर सुकत नाहीत. हे त्याच्या मागची कारण आहेत. समजते मुलांना? बघा, आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. उन्हाळ्याचे ओले कपडे हे चटकन वाळतात मात्र पावसाळ्यात का वाळत नाही, याचं जे कारण आहे की हवेतील जे तापमान आहे, जेव्हा ते तापमान वाढते तेव्हा ते हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती देखील कशी आहे, जास्त आहे. ती क्षमता सुद्धा वाढते.
म्हणजे ती जास्त आहे आणि म्हणून कपडे हे लवकर चटकन वाळतात. याउलट पावसाळ्यात हवेतच बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने की याउलट पावसाळ्यामध्ये हवेतच बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने बाष्प धरून ते ठेवत नाहीत आणि त्यामुळे जे हवा आहे काय आहे बाष्प धरून ठेवत नाही. त्याच्यामुळे जर बाष्पाचं प्रमाण वाढलं तर ते कपडे लवकर वाढतात, परंतु बाष्प धरून पावसाळ्यात ते लवकर ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे जे हवेचं जे प्रमाण आहे ते कमी होत आहे, बाष्पाचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे पावसाळ्यात हे कपडे वाढले जात नाही. प्रकाशाचे विकिरण कशास असे म्हटले जाते? विकिरण इथे दिले आहे प्रकाशाचे विकिरण. मग आता याचं जे उत्तर आहे प्रकाशाचे विकिरण म्हणजे प्रकाशाचे जेव्हा किरण आहे जेव्हा सर्व दिशेने जेव्हा पडतात तेव्हा ते सर्व प्रकाशाला काय करतात, सर्व कणा जे प्रकाशाचे जे किरण आहे ते सर्व दिशेने जेव्हा पडतात तेव्हा प्रकाशातील हर एक दिशेने ते काय केले विखुरले जातात. त्यालाच नैसर्गिक प्रकाशाचे विकिरण असे म्हणणार आहोत. बघा आता इथे त्यांनी दिलं आहे जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणावर पडतात, जेव्हा हा प्रकाश किरण पडतात तेव्हा ते हवेतील सूक्ष्म कणावर पडतात. हवेतील सूक्ष्म कण कोण आहेत? अणु आणि रेणू आहेत. मग त्यांच्यावर ते पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात आणि जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला सर्व दिशेने विखुरून टाकतात म्हणजे व्यापून टाकतात. म्हणजे हे काय आहे नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे विकिरण असे म्हटले जात आहे. म्हणजे ही कशी प्रक्रिया आहे? प्रकाशाची नैसर्गिक प्रक्रिया ही निरंतर चालणारी अखंडित चालणारी ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रकाशाची त्याला विकिरण असं म्हटले जाते. याचाही लक्षात मुलांनो प्रकाशाचे जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा त्या काय केलं जातं तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरून टाकण्याचं काम करतात आणि त्यालाच काय म्हणणार नैसर्गिक प्रकाशाचे विकिरण असे म्हटले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे बर्फ पाण्यावर का तरंगतो? बघा आता याचं जे उत्तर आहे आपण बघा की बर्फ पाण्यावर का तरंगतो कारण बर्फ हा पाण्यापेक्षा हलका आहे आणि जेव्हा जेव्हा बर्फाच्या पाण्यात रूपांतर होतो बर्फ हा जेव्हा गोठला जातो तेव्हा त्याचा आकारमान वाढतो आणि त्याची जी घनता आहे ती कमी होते आणि म्हणून बर्फ हा काय होतो हलका होतो आणि तो पाण्यावर तरंगतो. बघा आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे. काय दिलं आहे तर बर्फ जो आहे तो बर्फ पाण्यापेक्षा हलका आहे म्हणजे वजनाने हलका आहे. जेव्हा पाणी गोठून बर्फ होतो जेव्हा पाणी गोठतं तेव्हा त्याचा बर्फ तयार होतो आणि तेव्हा त्याचे आकारमान वाढते. हे आपण त्या प्रयोगाच्या माध्यमातून पाहिलेलं होतं. मग त्याची घनता देखील मग नंतर कमी होते आणि म्हणून त्याचे जे बर्फाचे जे खडे आहेत की जे त्याचे क्यूब आहेत ते पाण्यावर काय केले जातात तरंगतात. जसं आपण मुलांना पाहिलं की एक ग्लास घेतला त्या ग्लासामध्ये अर्धे पाणी टाकलं आणि त्याच्यात काही बर्फाचे खडे टाकले तर मग ते खडे खाली बसतात का? तर नाही. मग ते खडे तरंगतात म्हणजे पाण्यापेक्षा जो बर्फ आहे तो काय होतो हलका होतो. का हलका होतो? कारण तो जेव्हा पाणी गोठून त्याचं बर्फ होतो त्याचे आकारमान वाढते व आकारमान वाढल्यामुळे त्याची जी घनता आहे ती कमी होते आणि म्हणून ते बर्फाचे खडे हे पाण्यावर तरंगतात. हे आपलं इथे उत्तर आपण इथे योग्य प्रकारे उत्तर दिलेलं आहे. हा जो पुढचा प्रश्न आपण वाचणार आहोत पाण्याचे असंगत वर्तन स्पष्ट करा. पाण्याचे असंगत म्हणजे पाणी हे काय आहे प्रवाहित आहे. जेव्हा पाणी 4 डिग्री सेल्सिअस जेव्हा खाली जाते तेव्हा ते प्रसरण पावते म्हणजे त्याचा आकारमान वाढतो म्हणजेच पाणी कसं आहे याला असंगत उदाहरण आपण म्हणू शकतो. बघा आपण इथे क्लिअर केलेलं आहे. इथे बघा इथे पाहणार आहोत सर्वसाधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास जे पदार्थ आहे त्याचं तापमान जर कमी झालं तर त्याची घनता वाढते. बघा लक्षात घ्या पदार्थाचे तापमान जर कमी केल्याचं तर त्याची घनता वाढते व आकारमान देखील कमी होत असतो. परंतु पाणी याला काय आहे अपवाद आहे. त्यांनी सांगितलेलं आहे काय आहे पाणी काय आहे अपवाद आहे. ते पाणीची म्हणजे हा जो सिद्धांत आहे हा प्रिन्सिपल आहे हा पाण्याला लागू होत नाहीये कारण जेव्हा पाण्याचं पदार्थाचं तापमान जर कमी केलं तर त्याची घनता ही वाढते. पाण्याचं तापमान कमी केलं की त्याची घनता वाढते व त्याचा आकारमानही कमी होतो. परंतु पाणी याला अपवाद नाही. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तापमान गेल्यास ते प्रसरण पावते त्याचा आकारमान वाढतो. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असे म्हटले जाते. समस्या मुलांना पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे काय आहे की पाणी हे कशा प्रकारे अपवाद आहे जर पदार्थाचे तापमान जर वाढवले तापमान जर कमी केले तर त्याची ही घनता वाढते व आकारमान हा कमी होत असतो. परंतु पाणी याला काय आहे अपवाद आहे. पाणी काय करत आहे त्याचा आकारमान वाढत नाही व त्याची घनता ही उलट ही कमी होत असते आणि म्हणून त्यांनी सांगितलं जर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर पाणी प्रसरण पावते तर त्याचा आकारमान वाढतो आणि आकारमान वाढल्यामुळे त्यालाच पाण्याचे काय म्हटले जाते असंगत वर्तन असे म्हटले जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे
थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज हा स्पष्ट ऐकू येतो, कारण सांगा, त्याने विचारले आहे की जे थंडीचे जेव्हा थंडीचं वातावरण आहे, थंडीमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये काय आहे, थंडी आहे, मग त्याच्या वातावरणामध्ये आपल्याला दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट का ऐकायला येतो? कारण थंडीच्या वातावरणामध्ये त्याची जे थंडीचं वातावरण असल्यामुळे त्याची घनता आहे ती कशी असते, कमी असते, आणि ही घनता थंडीमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला तो आवाज ऐकायला येत असतो. जे तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा ही बदलते आणि ही घनता थंडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळते आणि म्हणूनच आपल्याला हा आवाज ऐकायला येतो. बघा ते उत्तर हे दिलेले नाही, पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, कारण हा जो प्रश्न आहे त्याच प्रश्नाचं उत्तर इथे त्यांनी सेम प्रश्न इथे टाकलेला आहे, म्हणून तुम्ही याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आपलं नेक्स्ट आहे, इथे त्यांनी मृदेचे गुणधर्म लिहा सांगितले आहे की गुणधर्म तुम्हाला इथे सांगायचं आहे. जसं आपण पाहिलं की मृदेचे गुणधर्म कसे आहेत, तर बघा इथे पाहिलं आहे जी मृदा आहे हा रंग मृदेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे की रंग हा कोणत्या प्रकारचा आहे. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं की मृदा ही कोणकोणत्या प्रकारची असते, ही लाल प्रकारची असते, काळ्या प्रकारची, पिवळ्या प्रकारची आणि तांबूस प्रकारची, अशा 4 प्रकारचे त्याच्या मृदेचे रंग असतात हे सांगितलेलं आहे. त्यामुळे ती महत्त्वाचा गुणधर्म असून त्याच्या मृदेच्या रंगावरून तिचा कस आणि सुपीकता ओळखतात की तिचा ज्याप्रमाणे रंग आहे त्या मृदेवरून तिचा कस ओळखतात किंवा तिची सुपीकता ही किती मोठ्या प्रमाणात आहे, कमी प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात ओळखतात. पाण्याचा निचरा कशा प्रकारे ती पाण्याचा निचरा पटकन केला जातो का नाही, की ती पाणी धरून राहते का पटकन पाणी शोषून घेते का पटकन पाणी त्याच्यामधून निघून जातं, त्याप्रमाणे पाहिलं जातं. पाण्याचा निचरा होतो की नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता का पाणी ती धरून ठेवत असते, हे मृदेचे गुणधर्म आपण काय केलेलं आहे ते लक्षात आणत आहे. अशा प्रकारे मृदेवरून ते पाण्याचे काय केले जातात, मृदेचे गुणधर्म इथे पाहिले आहेत. रंग हा मृदेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे की रंगावरून त्याची पारख केली जाते की जर आपल्याला मृदेचं गुणधर्म जर लक्षात आणायचं असेल तर तो रंग कसा आहे त्याच्यावरून ओळखला जातो. रंगावरून तिचा कस किंवा त्याची सुपीकता कशी आहे हा पहिला गुणधर्म बघितला जातो. पाण्याचा निचरा होतोय की नाही ते बघितलं जातं. पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ते देखील बघितले जाते. तर अशा प्रकारे मृदेचे गुणधर्म आहेत ते आपण याच्यामध्ये पाहत आहोत. आपला नेक्स्ट आहे, रेताड मृदेला मशागतीला हलकी आहे असे का म्हटले जाते, की जी रेताड मृदा आहे ती रेताड मृदा कशा आहे, वाळूच्या कणामध्ये आहे की ज्यामध्ये वाळूचे कण हे मोठ्या प्रमाणात आढळले जातात आणि त्याच्यामध्ये पाणी जर टाकलं तर ते पाण्याची धरण्याची जी क्षमता आहे जी लगेच त्या पाण्याचा निचरा होतो आणि अशी जमिनीला मशागतीसाठीही उपयोगाची आहे. बघा इथे ते दिलं आहे, रेताड मृदेत वाळूचे मोठ्या कणाचे प्रमाण अधिक आहे. जसं मी आत्ताच सांगितलं की जी रेताड मृदा आहे त्याच्यामध्ये काय आहे, वाळूचे मोठ्या कणाचे प्रमाण हे अधिक असते व त्यात पाण्याचा निचरा हा जलद गतीने होतो की त्याच्यामध्ये पाणी टाकले असेल तर त्याच्यातून पाणी लवकर गळून पडते व अशी मृदा ही मशागती करण्यास फार सोपी असते आणि म्हणून मशागतीला हलकी असे म्हटले जाते. समजले मुलांना की कशा प्रकारे की जी रेताड मृदा आहे ती रेताड मृदामध्ये वाळूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, यातून पाण्याचा जो निचरा आहे तो देखील लवकर होत असतो आणि अशी जी मृदा ही मशागतीसाठी उपयोगाची असते आणि म्हणून तिला मशागतीला हलकी आहे असं देखील म्हटले जाते. जो आपला नेक्स्ट आहे, मृदेची रचना कशी आहे त्यांनी विचारले आहे. जी मृदेची रचना आपण बघा पाहणार आहोत की ते बघा मृदेची रचना पाहिली आहे की आपण पाहिले की ती रचनेनुसार म्हणजे कशी आहे की मृदेतील कणाच्या रचनेनुसार आहे, स्तरीय आहे, त्याचप्रमाणे ती कणस्वरूप आहे, स्तंभाकार आहे आणि ठोकळ्याच्या आकाराची आहे. हे 4 प्रकार देखील आपण पाहिलेले होते. कोणते आहे मुलांनो, स्तरीय आहे, कणानुसार आहे, स्तंभीय आहे आणि ठोकळ्यानुसार आहे. अशा 4 प्रकारच्या मृदेची ही रचना केलेली असते की त्याप्रमाणे त्याची मशागत देखील केली जाते आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, आपण पाहणार आहोत अकार्यता म्हणजे काय, की मृदेला हवा तसा आकार देणे म्हणजेच काय आहे, अकार्यता आहे. मग आपण पाहणार आहोत आपल्या प्रश्नाचं उत्तर, मृदेला हवा तसा आकार देता येतो, मग मृदेच्या या गुणधर्माला आपण काय म्हणणार आहोत, अकार्यता असे म्हणणार आहोत. तिथे मुलांना लक्षण, अकार्यता म्हणजे मृदा म्हणजे काय आहे, जी जमीन आहे, जी माती आहे, या मातीला आपण हवा तसा आकार देत आहोत. म्हणजे आपल्याला काय बनवायचं, जे एखादे भांडे बनवायचं आहे, एखादी मूर्ती बनवायची आहे, एखादा पुतळा करायचा आहे, तर त्याप्रमाणे जसा हवा तसा जेव्हा आपण त्याला आकार देतो म्हणजेच त्याला त्या मृदेच्या गुणधर्माला अकार्यता, म्हणजे ही त्याचा काय आहे, गुणधर्म आहे की ती माती काय होत आहे, बेंड होत आहे, आपल्याला हवा तसा त्याला आकार देत आहे. म्हणजे याला शास्त्रीय भाषेमध्ये काय बोललं आहे, अकार्यता असे म्हणण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठातील
क्वेश्चन आन्सरमधील आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण 10चे 10 प्रश्न इथे सोडवलेली आहेत, आपण ते सोडवून घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण या पाठामधल्या असलेला जो सर्व घटक आहे, जो सर्व टॉपिक आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. नैसर्गिक संसाधने गुणधर्म, जी नैसर्गिक संसाधनामध्ये असलेले जे हर एक जे घटक आहेत, जी मृदा आहे, मृदाचे जे प्रकार आहेत, त्याप्रमाणे जे इतर उपप्रकार आहेत त्याचे सर्व आपण अभ्यास केलेला आहे. पाण्याचा अभ्यास केलेला आहे, जमिनीचा अभ्यास केलेला आहे, हवेचा अभ्यास केलेला आहे आणि हर एक घटकाचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि हर एक जे टॉपिक आहेत आपण या पाठाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आणि ते तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. तसेच या पाठाच्या माध्यमातून असलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर हे देखील मी तुम्हाला घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगितले, ते तुम्हाला समजले आहे. खात्री आहे की तुम्हाला तो समजला आहे आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.